नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं 10वीचं गणित भाग 1 मधील जे सराव संच 1.4 आहे हे आपण आज अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2, 1.3 हे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर आज आपण त्याला सराव संच 1.4 अभ्यासूया. त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे की आपल्याला हे जे एक सामायिक समीकरण आहे हे आपल्याला सोडवायचं आहे. तर हे फार काही अवघड नाही, खूप इझी आहे. आपल्याला वाटतं की बाबा आता हे कसं सोडवायचं, तर मी सांगतो त्या पद्धतीनं सोडवायचं. पहिली स्टेप काय, प्रॉब्लेम जर असं तुम्हाला आलं काय, हे चल वगैरे जे हे जेव्हा खाली येतात अकाउंटमध्ये त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात सोपं काय, 1/x बरोबर a मानायचं आणि 1/y बरोबर b मानायचं, मानू आपण. ओके, झालं. मग आता काय होतं माहिती का, ह्या दोघांचा गुणाकार a गुणिले 2, 2a. कारण पहा, याला आपण काय मानलंय, 1/x मानलंय. काय मानलंय आपण, 1/x ला आपण a मानलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी 2a वजाला वजा y ला आपण काय मानले, y ला आपण b मानले. म्हणून या ठिकाणी 3b बरोबर 15. ह्याला आपण नाव देऊ समीकरण नंबर 1. सेकंड पण असाच काय बाबा, 8a अधिक 5b बरोबर 77. पहा काय, 8a अधिक 5b बरोबर 77. ह्याला आपण नाव देऊ समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2. आता आपल्याला काय करायचं बाळांनो, या b आणि a हे जे चल आहेत या चलाचं सहगुणक सारखा आहे का, आपण अगोदर एवढं पाहूया. त्या ठिकाणी a चा सहगुणक 8 आहे आणि वरी a चा सहगुणक 2 आहे. म्हणजे a चा सहगुणक सारखं नाही. b चं बघूया आपण, इथं 3b आहे, इथं 5b आहे, म्हणजे b चं पण सहगुणक सारखं नाहीये. म्हणून पहिली स्टेप काय आपल्याला, की बाबा अगोदर आपल्याला सहगुणक सारखं करून घ्यावं लागेल. मग आता ठिकाणी पहा, ह्या 2 ला 8 करता येईल का, किंवा 2च्या टेबलमध्ये 8 येतं का, इझी भाषेमध्ये येतं सर. 2चं पडा जर आपण 4 वेळेस काउंट केलं तर 8 येतं. म्हणून काय करू आपण, समीकरण नंबर 1 ला 4 ने गुणूया. काय करूया, 4 ने गुणूया. तसं आपण लिहूया काय, समीकरण 1 ला 4 ने गुणू. गुणा 4 ला पूर्ण समीकरणाला गुणा. 4 दोन्ही 8, a ला a वजाला वजा, 4 त्रिक 12b बरोबर 15 चौक 60. याला आपण देऊ समीकरण नंबर 3. ओके, इथपर्यंत कळलं पाहिजे तुम्हाला. चला आता पुढे आपल्याला काय करायचंय, पहा आपण समीकरण नंबर 2 चं जे सहगुणक 8 आणि सहगुणक जे आपलं 3 मध्ये 8 आहे हे आपण सारखं आपण केलेलं आहे. इथपर्यंत कळलं. आता आपल्याला काय करायचंय, जे सहगुणक किंवा ज्या चलाचं सहगुणक आपण सारखं केलं आहे त्याच्या पुढं वजा आहे की बेरीजचं चिन्ह आहे हे बघून घेऊ आपण. पहा, समीकरण 2 मध्ये 8च्या पुढं काही नाही, म्हणजे काय आहे, धनसंख्या आहे. इथे पण पहा काय आहे, धनसंख्या आहे. मग या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, जर चिन्ह समान वजा बाकी, जर चिन्ह समान असेल तर सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. मग ते वजा वजा असेल किंवा अधिक अधिक असेल, चिन्ह समान म्हटलं की वजाबाकी. मग लिहा, सांगायचं काय, समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू, वजाबाकी करू. मग वजाबाकी करण्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 2 आणि समीकरण 3 आपल्याला खाली घ्यावं लागणार आहे. पहा काय, 8a अधिक 5b बरोबर 77. आणि समीकरण 3 काय आपल्याकडे, 8a वजा 12b बरोबर 60. आता आपल्याला एक नियम माहिती आहे बाळांनो, काय,
ज्यावेळेस आपण दोन समीकरणामध्ये वजाबाकी करत असतो त्यावेळेस जे समीकरण खालचं असतं त्यांच्या चिन्हामध्ये फरक पडतो, बदल होतो. जर अधिक असेल तर वजा होतो आणि जर वजा असेल तर अधिक होतो. पहा, हे जे 8a आहे हे धन आहे, झालं ऋण. हे -12 आहे, अधिक 12, हे 60 जे आहे हे धन आहे, हे पण काय होणार आहे, ऋण होणार आहे. ओके, इथून काय आलं, 77 मधून 60 गेले, माग राहिले 17, बरोबरला बरोबर. पहिलं चिन्ह गृहीत धरायचं नाही. पहा, हे अधिक 5b आणि अधिक 12b बरोबर 17b, हे अधिक 8a वजा 8 हे कट होईल. ओके, आपल्याला b ची किंमत काढायची म्हणून b आपल्या जागेवर, बरोबर आपल्या जागेवर, 17 आपल्या जागेवर. या 17b मध्ये काय होते बाळा, गुणाकार होतो, म्हणून त्या बरोबरच्या ज्यावेळेस दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस गुणाकाराचं भागाकारात रूपांतर होणार आहे. म्हणून पहिल्या ठिकाणी जी b ची किंमत आली आहे बाळांनो 17 एक 17, म्हणून b ची किंमत या ठिकाणी 1 आलेली आहे. ओके, 1 आलेली आहे. मग आता आपल्याला b ची किंमत सापडली, आपल्याला b ची किंमत सापडलेली आहे. आता आपण a ची किंमत काढूया. ओके, मग आता a ची किंमत काढण्यासाठी पहा आपण काय करतो, थोडं चला. आता a ची किंमत काढून घेण्यासाठी आपण काय करूया, या b ची किंमत जी आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा समीकरण 3 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा. ओके, आपल्या मनावर आहे. मग आपण काय करू, b बरोबर 1 हे समीकरण आपण 1 मध्ये ठेवू. तसं आपण लिहून घेऊ काय, b बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 आपण लिहून घेऊया. काय ठिकाणी 2a वजा 3b बरोबर 15. आपल्याकडे b ची किंमत 1 आहे, मग जिथं b दिसल त्याच ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे. म्हणजेच 2a वजा 3, इथं b आहे पहा, मग b च्या ऐवजी 1 गुणवले 1 बरोबर 15. म्हणजेच 2a वजा 3 1 3 बरोबर 15. म्हणजेच 2a बरोबर 15 ही संख्या आहे पहा, हे a आहे. ओके, चला डबल लिहू आपण a. आता ही संख्या हे 3 आहे, ज्यावेळेस ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस त्याचं काय होणार बाळांनो, वजाचं अधिक 3 होणार आहे. म्हणजेच 2a बरोबर 15 आणि 3 18. आपल्याला a ची किंमत काढायची म्हणून a आपल्या जागेवर, बरोबर आपल्या जागेवर, 18 आपल्या जागेवर. दोघांमध्ये गुणाकार असतो, ज्यावेळेस ती दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस गुणाकाराचं रूपांतर भागाकारामध्ये होतो. ओके, म्हणजेच a बरोबर जे आहे 92 18. a ची किंमत आपल्याला काढली आहे 9 आलेली आहे. इथं आपलं उत्तर संपलं का बाळांनो, तर नाही. मुळात आपल्याला a आणि b च्या किमती काढायच्या नसून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग आता आपण जे गृहीत धरले, आपण जे समजले किंवा आपण जे मानले काय, 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b हे आपण खाली लिहून घेऊ आता काय, परंतु काय ठिकाणी 1/x बरोबर a मानलंय आपण आणि इकडं 1/y बरोबर b मानलेलं आहे आपण. मग आता काही करायचं नाहीये, a ची किंमत a च्या ठिकाणी ठेवा, b ची किंमत b च्या ठिकाणी ठेवून द्या, बस एवढंच करायचं आपल्याला. म्हणजेच काय वेगळं, 1/x बरोबर a ची किंमत आपण काढली पहा 9, म्हणून त्याला पहा 9. आणि इकडे आपण काय रे, 1/y बरोबर b ची किंमत काढली आपण 1 म्हणून 1. आता ह्यांच्या खाली काय नसतो म्हणजे काय असतो रे, 1 असतो. काय असतो, 1 असतो अंशामध्ये छेदामध्ये. म्हणजेच पहा आता ह्यांचा आपण करू क्रॉस गुणाकार, x गुणिले 9, 9x बरोबरला बरोबर 1 1 1. चला इथे पण पहा y गुणिले 1 y 1 1 1 म्हणजे 1 येईल. परत पहा आता काय होईल, म्हणजेच आपल्याला x ची किंमत काढायची आहे, x आपल्या जागेवर, बरोबर आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर. ह्या दोघांमध्ये काय असतो रे, गुणाकार असतो. काय असतो, गुणाकार. गुणाकाराचं रूपांतर कशामध्ये होईल, भागाकारामध्ये होणार आहे. मग चला इकडे तर आहेच, हे किंमत आपण काढलीच आहे, y बरोबर 1/1 किंवा 1 लिहिलं तरी चालतं. ओके,
म्हणजेच पहा आपलं उत्तर काय ठिकाणी, आपलं उत्तर आहे एक्स आणि वायच्या ज्या उकली आहेत आपल्याकडे हे आले आहेत पहा, खाली तुम्हाला दिसणार नाही, मी वर घेतो. काय एक्स आणि वायच्या ज्या उकली आहेत आपल्याकडे, एक्स बरोबर आले पहा आपल्याकडे 1/9 आणि वाय बरोबर आले आपल्याकडे 1/1 किंवा तुम्ही 1 ही म्हणू शकता. ठीक आहे, या समीकरणाची उकल आहे. ओके, सोपं आहे ना? तर सोपं आहे पहा, खूप सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. ओके, चला स्क्रीनशॉट मारून घ्या थोडं बाजूचं तुम्ही. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. चला